ते आम्ही घेणार, ओबीसीतूनच घेणार. आणि मराठी सज्ज झालेत आता. आम्हाला मुद्दाम खवळलेलं जातं, अवमान केला जातो, अपमान केला जातो. फडणवीस साहेबांकडून वेळोवेळी मराठा टार्गेट केला जातो विनाकारण, कारण नसताना. मराठ्यांनीच त्यांना सत्तेवरती बसवलं. सत्तेवर बसवलेलं असताना सुद्धा त्यांनी सांगायचं की आम्ही पोलिस बघून घेतेन, कायदा सुव्यवस्थाच बिघडन. कसं शांतता लोकच काय बिघडन, याचा अर्थ तुम्ही बिघडणार आहेत. म्हणजे मी जे बोललो मागं की गोव्याला जाऊन यांनी काही नेत्यांचे कानं भरलेत मराठ्याच्या विरोधात दंगल करा, हे सत्य आहे. ते बोलायला पण लागलेत तसं आता. म्हणजे आम्ही जे बोललो ते सत्य उतरायला लागलंय. त्याच्यामुळं आम्ही सुद्धा, आम्हाला हलक्यात फडणवीस साहेब घेऊ नका, इतके सोपे आम्ही नाही आहेत. मग पण आम्हाला वाटतंय राज्याचा प्रमुख माणूस आहे, यांनी जातीवाद करायला नाही पाहिजे. परंतु तुमच्या वेळोवेळी विचारातून, तुमच्या वागण्यातून, तुमच्या वर्तणुकीतून आम्हाला प्रत्येक वेळेस जातीय द्वेष मराठ्यांच्या बद्दल ठासून भरलेला दिसलाय. तुम्हाला 100% काहीतरी आकश आहे. तुम्हाला सत्ता आणताना फक्त मराठा लागतो. कबूल करा शपथ होऊन मराठ्यांमुळे सत्ता आली की नाही फडणवीस, चला वा शपथ मराठ्यांमुळे आली नाही का? मग कशाला मराठ्यांच्याच पोरांच्या मुळावर उठलात तुम्ही? माझ्या गोरगरिबांच्या पोरा बाळांसाठी, लेकरा बाळांसाठी मी लढतो. माझ्या समाजाला तुम्ही उन्हात का घर बांधता? त्याचं का नांगर फिरायचा विचार आहे तुमचा आमच्या भविष्यावर, पोरांच्या अस्तित्वावर? त्याच्यामुळं सगळेचे सगळे कर्मचारी मराठी, नोकरदार मराठी, शेतकरी सगळेच मुंबईला निघाले जातात. आता जे येणार नव्हते ना ते सुद्धा मुंबईला चालले जातात. नाही, त्याला तर काही गिनीतच नाही मी. असले कोणाला महत्व द्यायचं, कोणाला नाही द्यायचं. ज्याला स्वतः जातीचंच काही करता येणार त्यांना काय उत्तर द्यायचे? मागा ना एसटीतून आरक्षण, गरीब धनगरांचं कल्याण होईल ना. तिकडं ताकद लावा ना, इकडं कुठं लावता? आणि तुम्ही इकडे लावली बिन किती विरोध केला, घातले मी मराठी आरक्षणात. आता उगा थोडे राहिले काय, इथं काय फरक नाही पडत. उगाच तुम्ही धनगरातून मराठ्यात नाराजी पसरू नका, समजून घ्या फडणवीसचं ऐकून. म्हणून मी त्याविषयी काय म्हणलो होतो, फडणवीसने सगळे गोळा करून गोव्याला नेले. 100% मराठ्यांच्या विरोधात तिथं षडयंत्र रचलंय. त्यांच्या कानं भरिलेत दंगल, आणि सगळ्याच्या तोंडून तेच पडायला लागले बाहेर. आता कोणच्या माध्यमातून त्यांच्या तोंडून तेच बाहेर पडायला लागले. मला काहीतरी कुणकुण लागली होती, काहीतरी लोकात चर्चा होती. तशी लोकात चर्चा आहे की फडणवीसांनी तिकडे लोकांना नेऊन त्यांचे कानं भरवलेत, त्यांना सांगितले सत्ता आपली, पोलीस आपलेत, तुम्ही काय काळजी करू नका. मग आमच्या काय आंदोलनात दंगल घडून आणायची का? अशी लोकात चर्चा आहे. मी काय मनाने म्हणतो का, लोकात तशी चर्चा आहे. आणि ते आता बोलायला पण लागले. फडणवीसांनी तसं एक संकेत दिलेत बी, पोलिस बघून घेते. पोलिस बघून घेते म्हणजे झालं एकदा. फडणवीस साहेब आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडले, तुम्ही पुन्हा त्या भानगडीत पडू नका. तुमच्यामुळं मोदी साहेबांच्या सरकारला सुद्धा दणका बशी देणं मराठी. हो, राज्यात बंद पडणच पडन, बेमुदत आयुष्यभर सुरू नाही राहणार. तुम्ही त्या भानगडीत पडू नका आणि आम्हाला हलक्यात बी घेऊ नका. आणि तुम्ही हे शांततेत वातावरण ठेवायचं ठरवा. आधी नाही म्हणत होतो मी, मीडियात सरळ बोलतो, नेत्याला बी जोडतो. कुणी असो चुकला गे त्यांच्यावर दडपण आणले. विरोधी पक्षाचे असो, सत्ताधारीतले मराठी खासदार असो, आमदार असो, मंत्री असो, यांच्यावरती प्रचंड दडपण आणले. तुम्ही बोलायचं नाही, अमुक करायचं नाही. ते मला सांगतात आमच्या लेकराबाळाला लागतंय म्हणे. आम्ही जरी भाजपमध्ये असलो, शिवसेनेत असलो, राष्ट्रवादीत असलो, आमच्या लेकरा उद्या आम्हाला लेकराबाळ शाप शिवाय देते ना आमची. आम्हाला भविष्याला आरक्षण लागत होतं, आम्हाला कलेक्टर एसपी व्हायचं होतं. आम्हाला पण आज 2 पोरं इंजिनियर झालेत आमचे, काल निकाल लागलाय. आणखी किती झालेत माहित नाहीत. गरीबाचे लेकर, गेवरा तालुक्यातले पोखरी गाव, शेतकऱ्याचं पोरगो लोकांचे खुरपायला जातोय बाप. म्हणजे हे मिळालंय आम्हाला. त्याच्यामुळं ते बोलू देत नाही नेत्यांना. पण नेत्यांनी सांगितलंय आम्ही दिसणार नाहीत पाटील. लाख रुपयाचे काम आहेत, 10 लाखाचे आहेत, कुणाचे 50 लाखाचे आहेत. हे गुतीत आहे, लय आडमुठ आहे म्हणे, आणि लय खुनशी धावण्याचं आहे म्हणे. ते कधी काम गुतीत आहे म्हणे, बिल गुतीत आहे. त्याच्यामुळे आम्हाला येता येणार, पण आम्ही मुंबईत दिसू नाही. दिसलो तर जातीनं मराठी सांगणार नाहीत. असं भाजपमधल्यापासून सगळ्या त्यांचे ते तिन्ही पक्षातल्या सगळे नेते, खालचे पदाधिकारी बोलायला लागलेत. त्याच्यामुळं सगळ्यांनी ओळखलंय हे डाव टाकून मराठ्यांचे पोरं संपवायला लागलात. आणि मराठ्यांना माझं आव्हान आहे चॅनलच्या माध्यमातून, गाफील राहू नका. सगळे मुंबईकडे निघा, एकाने बी घरी राहायचं नाही. शांततेत जायचं. हो द्या काय घुसा मुंबईत सगळे. कसं काय आरक्षण देत नाही बघू. कोणाला बोट लावायचं नाही, अंगाला बी बोट लावून घ्यायचं नाही कुणी. मुद्दाम जातीचं काढीत येत आणि जातीत तेड लावत येत विनाकारण. दोषी नसताना बी काही कोणाची चूक नसली, एखादा विरोधी पक्षाचा आमदार काही बोलला की लगेच त्याला टार्गेट करते सगळे कोण सगळे. काय पार्श्वभूमी बघावं. तुम्ही नाही का जातीवादी? ते एकच बोललं तर लगेच त्याच्या मागा लागला सगळे. तुम्ही नाही का जातीवाद करीत? ओबीसी मराठा तुम्ही तर प्रमुख नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. तरी अर्धे ओबीसी कोण बोलता, घडीत म्हणतात ओबीसीचा डीएनए, घडीत म्हणतात हिंदूचा आहे. अरे एक ठरवणं काहीतरी, हिंदूचा आहे का ओबीसीचा डीएनए का कोणाचा आहे? आणि एक आमदार कोण नाही बोलले तर सगळे मागं लागले लगी. वा, आम्ही काय समर्थन नाही करत त्यांचं, पण का त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतात? त्यांना करायचं तर फडणवीस साहेबाला सुद्धा करा मग.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.